तर गडचिरोलीमध्ये जखमी बापाला दवाखान्यात नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीनं खाटेची कावड केली आहे। चिखल तुडवत नदी पार करत तब्बल 18 किलोमीटरचा प्रवास करत यानं आपल्या पित्याला दवाखान्यात दाखल केलं। तर गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील हे भीषण वास्तव सध्या समोर आलंय। जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे, त्याचा सर्वाधिक फटका भामरागडला बसलाय। शेतात पाय घसरून पडल्यानं वेदनेनं कळवळणाऱ्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी गाडी नसल्यानं चिखलात पायपीट करणं हाच मार्ग होता आणि त्यामुळे मुलगा पुसू मालू मज्जी यानं मित्राच्या मदतीनं खाटेची कावड केली आणि दवाखान्यात त्यांना दाखल केलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्यासोबत आहेत। आशिष, आता या मुलाची गडचिरोलीमध्ये मोठी चर्चा होऊ लागली आहे। गौरी, भामरागड तालुक्यात जे आहे मागील 8 दिवसापासून सतत पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच आहे, परंतु बहुतेक मार्ग सुद्धा बंद झालेले आहे। आणि भटपार म्हणून एक गाव आहे, अतिसंवेदनशील असलेल्या या गावातील वडील जे आहेत त्यांचे मालू मज्जी हे शेतावर काम करीत असताना त्यांचा पाय घसरून पडला आणि त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली, परंतु जाण्यासाठी मार्ग नव्हता म्हणून चिखलातून तब्बल खाटेवर घेऊन 18 किलोमीटर पायी पुसू मज्जी याने आपल्या मित्रांसमवेत दवाखाने गाठले आणि भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात येथे भरती केली असता तेथे त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले असल्याचे निदान झाले, परंतु पाय फ्रॅक्चरवरून त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गाठण्याचे सांगण्यात आले, परंतु रस्ते बंद असल्यामुळे ते निराश होऊन परत त्याच खाटेने आपल्या वडिलांना घरी घेऊन परत आले असल्याची धक्कादायक माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। हो, नक्कीच आशिष, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।